तर आता पाऊस येतोय घाण. आम्ही आलोय आता गार्डन मध्ये. रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही चाललोय थोडं असं छत्री इकडं कर. तर आता पाऊस येतोय घाण. आम्ही आलोय आता गार्डन मध्ये आणि हे बघा आता तुम्हाला पाऊस तर तुम्हाला दिसणार का नाही पाऊस लय जोरात येतोय. दिसत नाही का पाऊस, पण लय जोरात पाऊस येतोय. हा, तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मी 2 दिवस झाले आता ब्लॉग टाकला नाहीये. तर मी ब्लॉग तर मी ब्लॉग का टाकला नाही, कारण की ना आपण काय म्हणतात त्याला, आपण ना डेली ब्लॉगिंग बंद करणार आहे. कारण की डेली ब्लॉगिंग जमत नाहीये, आपली शाळा सुरू असते आणि आपण डेली ब्लॉग करू शकत नाहीये. तर त्याच्यामुळे आपण डेली ब्लॉग टाकणार. पाऊस येतो लय, बघा तुम्ही बघा लय मुसळधार पाऊस. हा, तर ना आम्ही म्हणजे डेली ब्लॉगिंग करणार नाहीये, कारण की आपली शाळा असती. तर आता आपण ना 2-3 दिवसातनं म्हणजे असं जे विषय असला ना काही, तर तेव्हा आपण माईक पण घेऊन आलोय. हा, तर मग तेव्हाच आपण हे करणार आहे. काय म्हणतात त्याला, दोरा आला. आपण ना म्हणजे डेली ब्लॉगिंग नाही करणार आहे, एवढंच तुम्हाला सांगतोय आता. जर म्हणजे काही विशेष असलं असं तेव्हाच आपण टाकायचा. तसं नाही म्हणजे जर का विशेष नसलं काही तर 2-3 दिवसात नाही एकदा पण आपण टाकू. हिता आधी लय चांगली घास होती. तर आता जाऊ द्या, आपण जाऊ आता आपल्या मेन रोड पाशी का साईबाबाच्या मंदिर. हा, तर आता इथं बघा इथं घासपूस उगलेलं तेव्हा तर नव्हती, आताच उगली. हे बघा ग्रीन ग्रीन एकदम. तर आता इथं बघा इथं. हा, तर आता मला तेवढं सांगायचं होतं तुम्हाला की आपण आता डेली ब्लॉगिंग करणार नाहीये. आणि इथं साईबाबाचं हे बघा लय फुलं ठेवलेत कुणीतरी. आणि आता पाऊस येतोय बघा. इथं पाऊस म्हणजे लय वेळचा येतोय. इथं खाली दिसत. आम्ही लिटरली छत्री घेऊन आलोय, म्हणजे तुम्हाला समजू शकता तुम्ही. इथून पहिला रस्ता होता, इथून बंद केले. हा, तर आता तुम्ही समजू शकता की किती जोरात पाऊस येतोय, म्हणून आपण पार छत्री घेऊन आलोय पार आपण. आणि वडाचं झाड जरा हे झालंय, असं लंब झालं थोडस. हा, तर आता आपण चला आता जाऊ. चला आता मेन रोडवर जाऊ. तर तुम्हाला दाखवणार नाही. हा, तर आता चला. आहे यार नीट धर माय, ह्यो हात लय घाम दिसतोय आता. तर आता अभ्यास पण करायचा आहे, तर आज तुम्हाला दाखवतो आपण अभ्यास कसा करतोय तो. तर आज लय दिवस झाले माझा कान दुखतोय, तर कानातनं नीट आवाजच येत नाही मला, या वाल्या कानातनं. तर आता चला आपण जाऊ. तर आता पूर्ण माणसं यायला लागले बघते तिथे, म्हणजे एकच माणूस येते. हा, तर आता चला. हात लय दुखतोय आणि आज आपण अभ्यास करायचा आहे ना. तसं तर अभ्यास लय आहे, होमवर्क. अरे पण आपण करत नाहीये तो अभ्यास. तर आपण आज अभ्यास करणार आहे. कुत्रा असले तर नाही काय होत. फिरून तर आता आपण चाललोय प्लॉटिंग वर. लय दिवस झाले गेलोच नाही. पण पाणी साचलं. तर आता चला आपण प्लॉटिंग वर चाललोय. आधी तर इथं आहे का लय साठून राहायचं पाणी. आम्ही सगळे पोरं मिळून इथं खेळायचो. तू नीट धर बाबा. इथं पण पाणी साचले. तर आता सरळ धर बाबा. विहिरीत पवायचं कॅन्सल कधी आता, म्हणजे पुढच्या उन्हाळ्यात डायरेक्ट, कारण की हिवाळ्यात पण नाही पवायचं आपल्याला. तर आता चला आपण जाऊ प्लॉटिंग वर आणि बघू तिथं काय हालचाल चालू आहेत. तर मला असं वाटतंय की मी लय हळू बोलतोय, पण मी जोरात बोलतोय, आहे का नाही. मला या कानातनं नीट आवाजच येत नाहीये. अरे तू नीट धर ना बाबा. अरे ते कॅमेऱ्यात येतोय ना बाबा. येऊ दे की. येऊ दे म्हणजे हे बघ इथून वल्ल होतंय. ह्याला सांगा गाईस, तुम्ही धरा गाईस. तर आता सोड, चला आपण जाऊ आणि बघू काय हालचाल चालू आहे. आज आपण अभ्यास करू. जरा लय राहिलेत, लय म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण हात वल्ला झालाय, मोबाईल पण झालाय थोडासा. तुम्हाला सांगतो की आपले ना आता जेवढे धडे शिकवून झालेले आहेत ना, त्याच्यापैकी आपलं ना 50% पण आपले स्वाध्याय लिहून झालेले नाही अख्ख्या विषयात. यो ब्रो बॅक बेंचर संघटना आहे आपली. आपण सगळ्यात मागच्या बेंचवर बसतो. आपण बॅक बेंचर आहे. तर सोडा ते सगळं, आपण जाऊ आता. हे बघा इथं ही नवीन बिल्डिंग बनली. जर का तुम्हाला आम्ही दाखवलं होतं का नाही ते मला माहित नाही, पण हे आधी लय काहीच बनले नव्हती बिल्डिंग. आपण येऊ गाईस एकदा.
इथं जिम बनलंय, ते पार्क मध्ये जे असते तसलं जिम आहे बघा इथं. आणि आमच्या मित्राचे पप्पाच आहेत तिथं, आमचे watchman ओमकार जे आहे का, ओमकार त्याचे पप्पा. त्याचे फादर इथं वॉचमॅन आहे. तर आपण येऊ शकतो तसं. तर आता आपण चला हे मध्ये plotting येते मध्ये जाऊ. कॅमेराचे. काय अरे हे छत्री येऊ दे की. दांडा. छत्रीचा दांडा ते तरी फेमस होईल, तू तर नाही होणार. हा तर आता आपण जाऊ, चला जाऊ. अरे चला. अरे हे घर बघ किती मोठं बनलं, 3 मजली झालं. आपण जेव्हा गेलतो तेव्हा 2 मजली होतो. हात लय घाण दुखतोय हात. वरती धर मग जरा. इथं पण पाणी साचलंय. इथलं दाखव. इथं याच्यात तर आधी पाणी- याच्यात आधी बेड करायचे, बेड. इथं तर लय पाणी साचलं. हे वाटतंय छोटं पण पण छोटं आहे नाहीये. मोठं. तुम्हाला दाखवू का, मोबाईल फेकू का खाली? नको नको, ते माईक पण जाईन त्याच्यासोबत. मी पण जाईन. मी पण जाईन. हा तर आता आपण आलोय प्लॉटिंग वर. आपण शॉर्ट काढायचे पण बंद केलेत. हे घर तवा ना एकच मजली बनलं होतं. दाखव दाखव, 2 मजली 2 मजली. तर आता बघा लय वरती गेलंय हे घर. आपण खाली आलोय. आपण डाऊन टू अर्थ आहे ना. टुंग टुंग वाजे. जाऊ द्या, माझा हात दुखतोय. तर आता इथं तू आपलं फिरून- छत्री पकड, मी पकडतो. पकड. कसं पकडू? कसं पकडू म्हणजे? या हाताने पकड, मी जसं पकडलं. हा तू धर. आणि माईक घे. हे धर. गाईस चेंजिंग चालू आहे. थांबा गाईज, आता तन्मय ब्लॉग काढन. तर आता तुम्ही अरे मोबाईलला पाणी लागतंय. दिसतोय का नाही बघ बरं. जा बरं तिथं दिसतोय का. दिसते थोडासा वरती. मी पण दिसन म्हणजे आता दिसतोय आम्ही. हा तर आता मी याचा काय म्हणते त्याला, बाउन्सर, बॉडीगार्ड जे काय म्हणू शकतो. आपण बॉडीगार्ड ठेवतो आपल्यासाठी. नाच करते काय. दिसत असेल ना गाईज. थांब थोडं असं ठेवा असं. हा तर आता चला. लय मोठा ब्लॉग बनलाय. कितीचा बनलाय? 6-7 मिनिटाचा ब्लॉग बनलाय. हा तर आता मग आपण ना घरी जाऊ आणि थोड्या वेळात जे आपण अभ्यास करणार आहे ते दाखवतो तुम्हाला. का अभ्यास करणार आहे? इकडे दाखव, थांबा. इकडे दाखव. तर तुम्हाला सांगायचंय की आपला मोबाईल जो आहे ना त्याचं स्टोरेज कमी आहे. तर ना जास्त स्टोरेज आपला नाही आहे. तर त्याच्यामुळं ना आपल्या गॅलरीत ते येत नाही, जे व्हिडिओ काढलेत ते. मग जे एडिट झालेत ना ते येत नाही. तर त्याच्यामुळं आता यो ब्लॉग आता आपण थांबवू आणि नंतर आपण परत थोड्या वेळ. तर आता 9 वाजलेत आणि आता आम्ही आलो आहे घरी. म्हणजे लय वेळच आलेलो आहे तसं. आणि तन्मय आता अभ्यास करतोय. तर आता मी पण अभ्यास करणार आहे. तर आता बघा तुम्ही, कारण की आता पप्पा पण घरी आहे म्हणून जोरात व्लॉग नाही काढत आहे, म्हणजे जोरात बोलत नाही आहे मी. तरी पण तुम्हाला आवाज येत असेल. पुढे टी व्ही पण चालू आहे. तर आता पप्पा म्हणजे झोपणार आहेत. तर आता जरा तर आता आपला अभ्यास झालेला आहे. तसं तर व्हिडिओसाठीच आपण अभ्यास केला. तर जाऊ दे, ते सोडा. व्हिडिओ पुरताच आपण अभ्यास केला. तन्मय बघा आता खेळतोय फ्री फायर. 2 वुल्फ खेळतोय. पप्पाच्या मोबाईलमध्ये खेळतोय तो. आणि आता मी पण खेळणार आहे फ्री फायर. तर आता फ्री फायर मी खेळतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो.